नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल आणि एकदम मस्त अशी गोडाची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर गणपती बाप्पा आता प्रत्येकाच्या घरी येत आहे, गणेश चतुर्थी आहे, फक्त काहीच दिवस राहिलेले आहेत। तर बाप्पासाठी आपण मस्त अशी छान छान मोदक बनवणार आहोत। तर त्याच्यातीलच हा पहिला मोदकाचा प्रकार आज आपण बनवायचा आहे। तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी बेसनाचे मोदक आज आपण बनवणार आहोत। चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती एक कढई ठेवायची। कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये तेल ओतायचं। तर तेलाचा वापर मी या रेसिपीसाठी केलेला आहे, तुम्ही तूप वापरलं तरी सुद्धा चालेल। तर मी 3 चमचे तेल वापरलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे। तर हे बेसन पीठ आपल्याला बारीक गॅसवरती एकदम चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर बेसन भाजत असताना याचा थोडासा कलर चेंज झाला तरी सुद्धा चालेल, फक्त आपली चव बदलणार नाही याकडे आपण लक्ष द्यायचं। तर मस्त असं कंटिन्युअसली 15 ते 20 मिनिटं हे बेसन मस्त असं तेलात भाजून झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान असा याला कलर सुद्धा आलेला आहे। आता हे छान भाजून झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण पिठी साखर टाकायची। तर मी 1 वाटी बेसन पीठ घेतले, त्याच्यामध्ये मी 3 चमचे याच्यामध्ये पिठी साखर वापरलेली आहे। तुम्ही पिठी साखर थोडीशी कमी जास्त करू शकता, जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही 4 चमचे सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता। तर मी जे 3 चमचे पिठी साखर वापरलेली आहे, तर याच्यामध्ये मस्त आता आपण हे मिक्स करून घेऊ। तर पिठी साखर याच्यामध्ये छानशी आपण मिक्स करून घ्यायची। तर यामध्ये आता छान मिक्स झालेली आहे। तर त्यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करायचं आहे दूध। तर दूध सुद्धा आपण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी याच्यामध्ये टाकणार आहोत। तर दूध मी याच्यामध्ये टाकले आणि हे छानसं परत आता आपण मिक्स करून घ्यायचं। तर या रेसिपीची ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती आपण मध्यम गॅसवरतीच करायची आहे। तर हे दूध छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि परत कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत राहायचं। ह्याचा छानसा गोळा किंवा हे जे मिश्रण आहे ते जेव्हा आपली ही पॅन किंवा ही कढई सोडायला लागेल त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। त्याच्या आधी आपल्याला फक्त हे हलवत राहायचं, जेणेकरून हे छान सर्व जे आपण साहित्य घातलं हे मस्त मिक्स होऊन जाईल। तर तुम्ही बघू शकता आता। तर दूध आपण याच्यामध्ये ऍड केल्यानंतर सुद्धा बारीक गॅसवरती आपल्याला एक 10 मिनिटं लागतील की मिश्रण छान व्यवस्थित असं तयार होण्यासाठी। तर हलवत राहायचं आहे मस्त असं हे परत। त्यानंतर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल की आपलं मिश्रण हे थोडंसं तयार होत आलेलं आहे, कारण त्याने आता कढई आपली मस्त छान अशी सोडलेली आहे। तर त्यानंतर आता आपण गॅस बंद करायचा आहे। तर मस्त असं छान गोळा तयार होत आहे। तर गॅस बंद करूया आणि एका मी स्टीलच्या डिशमध्ये हे आता हे तयार केलेलं मिश्रण थोडंसं गार होण्यासाठी साईडला ठेवून देत आहे। तर फक्त 1-2 मिनिटं लागतील आणि 2 मिनिटांनंतर मस्त आपले हे मोदक आता साच्यामध्ये घालून आपण तयार करणार आहोत। तर हे मिश्रण छानसं आता थंड झालेलं आहे। तर माझ्याकडे हा असा साचा आहे, जर तुमच्याकडे कोणताही सिंगल पीसचा मोदकाचा साचा असेल तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता। तर हा मस्त असा माझ्याकडे साचा आहे, तर या साच्यामध्ये मी या पद्धतीने भरणार आहे। तर तुम्ही साचा बंद करून वरून डायरेक्ट जरी त्याच्यामध्ये भरलं तरी सुद्धा चालेल। तर मी या पद्धतीने हे मिश्रण आता याच्यामध्ये भरत आहे। तर या साच्याला मी पहिल्यांदा तेल लावून घेतलेलं आहे किंवा तूप लावून घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित आपल्या साच्यातून मोदक छानसा बाहेर येईल। तर या पद्धतीने मी थोडंसं दाबून त्याच्यामध्ये भरा, जेणेकरून त्याचा आकार छानसा येईल। चला, तर या पद्धतीने मस्त असं आपलं हे भरून झालेलं आहे आणि खाली ज्या वेळेला तुम्हाला काही रिकाम वाटेल त्यावेळी तुम्ही त्यातून जास्त भरून दाबून भरून मस्त असे मोदकाचं साच्यातून बाहेर काढू शकता। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपले मस्त असे हे मोदक आता तयार झालेले आहेत। तर बाप्पासाठी आपण हा पहिला मोदक प्रसादासाठी केलेला आहे। तर अशाच छान छान मोदकाच्या रेसिपीसाठी आणि वेगवेगळे मोदकाचे प्रकार बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा, अजिबात बिघडणार नाही, चवीला सुद्धा खूप मस्त लागतात हे मोदक। तर रेसिपी घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।